पप्पा आल्याच्या नंतर "काय झालं ऋषी, काय झालं?" मी म्हणलं, "पप्पा मला वाचवा, पप्पा मला वाचवा." "काय होतंय तुला?" "पप्पा माझ्या इथं कोणतरी बसलंय." "लय दुखतंय." म्हणलं, "पप्पा लय दुखतंय, मी सांगूच शकत नाही." म्हणलं, "पप्पा मला वाचवा, माझा श्वास पूर्ण बंद झाला." सॉरी. हां, ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी आठवतात ना परत. पाणी वगैरे घ्यायचं? आणि असं जाणवलं कुणीतरी पकडले मला हिथं आणि या दोन्ही मनगटांपाशी हाताला. तर 2 मिनिटं मला कळालंच नाही काय झालं. मी 2 मिनिटं थांबलो, ते चालत होते. मग त्यांच्यानंतर मी मागनं त्यांच्या पुढे गेलो आणि चालायला लागलो. तर त्यातला आवाज माझा चेहरा पूर्ण असा सुजला होता इकडनं. डोळे वगैरे लाल झालेले. एकदम असं 45-50 वर्षाचा जो माणूस असेल तसा चेहरा झाला होता पूर्ण माझा जाड निब्बर. आणि मग मम्मीने ते उतरलं माझ्यावरनं आणि ते घेऊन गेले. ते सारसबाग कसलं कॅनेल आहे ना, तिथं टाकायला नेलं होतं मम्मीने ते. आणि जशी मम्मी गेली, मम्मी तिथं पोचली, पाण्यात टाकणार. मला एवढी थंडी इकडं भरून आली, मला काहीच सुधराना. मी नुसतं ओरडते, "डॉक्टर, डॉक्टर, मला पोट दुखायला लागले, मला लई थंडी भरून आली." अंग पूर्ण फणफणलं होतं माझं. त्या दिवसापासून 3 माणसं मला कंटिन्यूअस माझ्या उजव्या साईडला थांबलेले दिसायचे. एक माणूस होता, एक बाई होती, बिहारी बाई होती ती. ती बिहारी कशी होती म्हणजे ओळखलं मी, पूर्ण इथपर्यंत सिंदूर जे बिहारी लोकं लावतात ना, हो. तसं तिचं रूप होतं. आणि एक छोटा मुलगा होता, लाल टी शर्ट घातलेला, निळी त्याने हाफ पॅन्ट घातलेली. तो माणूस एवढा डेंजर दिसायचा ना, मी म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर जसं की आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की ज्यांना कोणाला आपल्या पॉडकास्टमध्ये लवकरात लवकर यायचं असेल, त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या इथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही लवकरात लवकर येऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे आज जे पाहुणे आलेले आहेत, त्यांनी आपल्याला काल मेसेज केला होता इंस्टाग्रामवर. तर त्यांच्याशी बोलणं वगैरे करून ते आज आपल्यासोबत आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? विशी भालेराव. मी राहायला गौंजेमध्ये. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळगाव पुणेच आहे माझं. प्रॉपर पुण्यामधलाच आहे. जन्म इथलाच? हो, इथलाच आहे प्रॉपर. बरं. आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? आता सध्या मी ॲज अ कॉलर वर्क करतोय. वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं, इंटरनॅशनल कॉलिंग आहे. आणि साईड बाय साईड माझं यूट्यूब चॅनल पण आहे ब्लॉगिंगचं. बरं. ते पण करतो. किती सबस्क्रायबर आहेत त्याला? 400. बरं, बरं. होईल, होईल. चांगली ग्रोथ होईल. आम्ही पण आमच्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी करू. कारण की मराठी लोकांना पुढे न्यायचा हा आमचं चांगलं आहे. पहिल्यापासून एक हेतू आहे. त्याच्यामुळे जेवढी मदत होईल तेवढी तुम्हाला आम्ही करू. नक्की. तर काय कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी झाली पहिल्या अनुभवाची? सुरुवात त्याची झाली 7 ऑगस्ट 2025 पासून. 7 ऑगस्ट 2025ला मी राहायला गहुंजेमध्ये आणि माझा जॉब एम्पायर इस्टेटला आहे चिंचवडमध्ये. तर 10 ते 6 हा माझा जॉब टायमिंग आहे. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गेलो आपलं. आणि 7:40ला मला निगडीमधून बस आहे. तर 7:20पर्यंत मी निगडीमध्ये पोहोचतो. संध्याकाळची? हां, संध्याकाळचे. आणि त्या दिवशी काय झालं, जी बस आहे ना, ती गावातून जाते. आता 2 म्हणजे मार्ग आहेत तिकडनं जायला. एक सेंट्रलपासून आहे हायवेवरून, आणि दुसरा म्हणजे गहुंजे गावातनं आहे. तर त्या साईडनी कधी जात नाही सेंट्रलपासून, कारण तिथले बरेच किस्से ऐकलेले आहेत ह्याच्या अगोदर. कुणाला काही दिसलं किंवा चोरी, मर्डर वगैरे असं झालेलं आहे. मग शक्यतो टाळतो मी तिकडनं. पण त्या दिवशी दुसरी बस पण कॅन्सल होती आणि दुसरी गाडी होती लोणावळ्याची हायवेची, ती टाकवे गाडी होती. तर म्हणलं ह्या बसनी जाऊ, हायवेला उतरून रिक्षाने जाऊ, तिथनं ₹10,000 शेअरिंग जातात सगळे. तर म्हणलं जाता येईल तसं. मग 9, 9:15 वाजता ती गाडी भेटली मला टाकवेची. तिथून मी हायवेला उतरलो आणि रिक्षासाठी वेट केला. एक 20 मिनटं थांबलो रिक्षासाठी, पण रिक्षा भेटली नाही मला. 9:15 वाजून गेले होते. 9:15, 9:30 झाला होता टायमिंग. मग 20 मिनटं थांबलो, म्हणलं बोलू कोणाला, कारण भाऊ पण जॉबला आणि वडील पण जॉबला आहे. आणि वडील येतात 12 वाजता, PMTमध्ये आहेत वडील. तर मग मी थांबलो. मग एक मला ग्रुप दिसला भैया लोकांचा, कन्स्ट्रक्शन जे वर्कर असतात त्यांचा. मग त्यांना म्हणलो, "भैया मैं आपके साथ चलता हूँ." म्हणलं. तो म्हणे, "क्या हुआ भाई?" म्हणलं, "डर लग रहा है." तो ते म्हणलं, "अरे कुछ नहीं, चलो." मग त्यांच्यासोबत चालायला लागलो. आणि ते लाईट म्हणजे पूर्ण 1 किलोमीटरचा जो रोड आहे, तर लाईट अजिबात नाही आहे तिथं. म्हणजे हायवेला जे काही खांब असेल ते एक खांबाचा कितपत उजेड पडणार. आणि त्याच्या पूर्ण अंधार आहे, पूर्ण जंगल आहे तिकडं. रोड अजिबात आत्ता एक रोड झालेला आहे गेल्या 2 महिन्यांपूर्वी काहीतरी. तर गेलो त्यांच्यासोबत चालत होतो आणि कोण फोनवर बोलते, कोण रील्स वगैरे, त्यांचा आवाज मोठा होता. आणि एक 2 जण माझ्यासमोर चालत होती पुढनं, आणि एक शेजारी चालत होता थोडंसं पुढनं, मी त्या मागनं चालत होतो. आणि चालत होतो पुढं चालत मध्येपर्यंत गेलो. आणि मला अचानक थंडी वगैरे भरून आली आणि अंग पूर्ण जाम झालं. असं जाणवलं कुणीतरी पकडले मला हिथं आणि या दोन्ही मनगटांपाशी हाताला. तर 2 मिनिटं मला कळालंच नाही काय झालं.
मी 2 मिनटं थांबलो, ते चालत होते. मग त्यांच्यानंतर मी मागनं त्यांच्या पुढे गेलो आणि चालायला लागलो. तर त्यातला आवाज यायला, "अरे भाई क्या हुआ?" तर म्हणलं, "नहीं, नहीं, निकल रहा हूँ मैं." माझं मग मी पटपट, पटपट आलो पुढं. घरी आलो आणि नेहमीप्रमाणे आता जे असतं रुटीन माझं घरी आल्यानंतर बॅग ठेवून फ्रेश व्हायचं. मग चहा वगैरे प्यायची सवय रात्री किती पण उशीर झाला तरी. मग मम्मीला चहा वगैरे काहीच मागितलं नाही. मी बॅग ठेवली, बेडरूममध्ये गेलो, लाईट बंद करून झोपलो. तर मम्मी आली, "काय झालं?" म्हणून नाही का, "चहा प्यायला ये." मी म्हणलं, "नको, माझं जरा डोकं जाम झालं म्हणलं, थोड्या वेळाने येतो म्हणलं मी." तर मग म्हणले, "ठीक आहे, आवरून वगैरे ये." मग मम्मी जेवण बनवत होती. 10 10:30 वाजता टायमिंग होता. मम्मीने उठवलं, जेवण वगैरे केलं. मम्मीला मी फक्त थोडंच सांगितलं, म्हणलं, "येताना मला आहे ना असं काहीतरी वेगळं जाणवलं" म्हणलं. तर मम्मी म्हणली, "कुठनं आला तू?" मी म्हणलं, "सेंटरवरनं." तर मम्मी ओरडली, "तुला सांगितलं नको येत जाऊ असं तसं." तर मग म्हणले, "ठीक आहे, काय नाही." जेवण केलं, झालं, झोपलं रात्री. बेडरूममध्ये भाऊ आणि मी होतो दोघंजणं. लाईटी-बिईटी पूर्ण बंद, झोपलेलो होतो. आणि जसं मला डोळा लागला ना, माझ्या पाठीत एवढा जोरात झपाटा मारला ना कोणीतरी, तर मी दचकून उठलो. तर बघितलं भावाकडं, तसा तो एका कोपऱ्यात झोपलेला होता. मग मला काहीच कळेना. मग आणि थोड्या वेळाने अजून जास्त थंडी भरून आली मला. आणि त्या दिवसापासून आहे ना, मला जे स्वप्न म्हणजे एक सिरीज म्हणू शकतो आपण वाईट. मला फक्त स्वप्नामध्ये दिसायचं, की माझा ॲक्सिडेंट होतोय आणि मला एखादी बस, ट्रॅव्हल्स जोरात धडक देते. आणि परफ्यूम अत्तर वगैरे लावायची सवय. तर मी नेहमी भावाचा परफ्यूम बॉसचा यूज करायचो. तर त्या दिवशी मी वडिलांचं अत्तर घेतलं, एवढी एवढी बाटली आहे. ती लावली आणि जनरली आपण नॉर्मली असं लावतो आणि मग ते हे करतो. मी पूर्ण लावलं आणि ते लावत असताना बाटली खाली पडली नाही, काहीच नाही. माझ्या हातात ती ऑटोमॅटिक काचेची बाटली फुटली. तर मम्मीला वाटलं की पडली वगैरे असेल. तर मी म्हणलं, मी जाऊन सांगितलं, "मम्मी बाटली म्हणलं ऑटोमॅटिक फुटली, कसं काय शक्य आहे?" नाही का. मला थोडंसं वाटलं असं, कारण काल पण थंडी वगैरे अचानक भरून आली होती. आणि ही गोष्ट मम्मीला जास्त मी म्हणजे असं ताणून नाही सांगितली, कारण मम्मीला पण पॅनिक अटॅक वगैरे येत असतात असे नाही. फक्त एक आयडिया द्यायची म्हणून वरच्यावर हां, सांगितलं फक्त मी. तर मग आवरलं वगैरे गेलो ऑफिसला. त्याच दिवशी जाताना आहे ना, एम्पायर इस्टेटचा 4 पदरी रोड आहे. हां, मग एम्पायर इस्टेटला उतरलो मी आणि रोड क्रॉस करून पण चाललो होतो. आता ब्रिज पण आहे तिकडनं जाताना, पण ते उलटं जाऊन परत जायला म्हणलं नको, आणि 5 मिनिटं 10चा टायमिंग असायचा माझा. मग आणि नवीनच जॉब होता तो. तर मी म्हणलं वेळच्या ह्याच्या हिशोबाने मग मी रोड क्रॉस केला आणि गेलो पलीकडं. आणि जसं शेवटचा आता रोड क्रॉस करणार मी, रोडच्या पलीकडे आहे ना, रोड मॅपिंगचं काम चाललं होतं चिंचवडमध्ये. रोड क्रॉस करणार मी आणि आता गाडी म्हणजे टू व्हीलर, सायकल आपण म्हणू शकतो, एखादी रिक्षा मागणं आली तर नाही दिसली मला, येऊन धडकली वगैरे. पण एक स्कूल बस होती 17 सीटर बस. एवढं जोरात आली ना ती, आणि मला इथं लागलं डोळ्याला, त्याचा आरसा मोठा असतो. तर तो आरसा इथं आणि नाकाला लागला. खटकीने आवाज आला आणि मी ओरडलो. तर तो जो माणूस होता ना बसवाला, त्याने मागं वळून पण नाही बघितलं, आणि जेवढी तिथे चौकात समोर माणसं होती 4-5, मी ओरडलं तरी त्यांना माझा आवाज नाही गेला ऐकायला. मग मी गेलो ऑफिसमध्ये, तोंड वगैरे धुतलं. 11 11:30 वाजता आमचे सर यायचे. आम्ही 2च लोकं ऑफिसमध्ये. सर म्हणले, "काय झालं डोळ्याला?" म्हणले, "याचं तर लागले." म्हणलं. मग म्हणले, "ठीक आहे, चालेल." मग दुपारी आमचं जेवण वगैरे झालं आणि त्या दिवसापासून दुपारनंतर मला जो त्रास व्हायला लागला ना, दुपार झाली आणि माझा डोळा जास्तच होता आणि पाणी यायला लागलं डोळ्यातनं, आणि एक साईड पूर्ण डोकं जाम झालं. तर मी बोललो सरांना, "सर," म्हणलं, "माझं डोकं लय दुखायला लागलं." म्हणलं, "मला घरी जाऊ द्या." म्हणलं. तर आणि मी म्हणलं, "मुंबई बेस आमची कंपनी, पुण्यामध्ये इथं चिंचवडला फक्त एक ब्रांच आहे." तर म्हणले, "ठीक आहे, मॅडमला फोन कर आणि जा तू घरी." मॅडमला फोन केला. मॅडम म्हणले, "ठीक आहे, चालेल, जा." घरी गेलो आणि तो दिवस गेला तिथंच. घरी आल्याच्यानंतर मग लोकल क्लिनिकला गेलो. काय काय लावलं त्याला, आंबे हळद वगैरे इथं सुजलं होतं, मम्मीने लावली ती. दुसऱ्या दिवशी पण ऑफिसला गेलो आणि त्या दिवसापासून आहे ना, माझं अंग एवढं जाम झालं ना, म्हणजे अंगामध्ये काय अवसानच नव्हतं. आणि सुट्टी घ्यावं तर नवीन जॉब होता, त्यामुळे मी सुट्टी नाही घेतली आणि ऑफिसमध्ये फक्त 2 लोकं, सर आणि मी. तर मी सुट्टी नाही घेतली आणि काल पण हाल्फ डे झाला होता, त्यामुळे म्हणलं जाऊ दे, म्हणलं जातो. दुसऱ्या दिवशी पण गेलो ऑफिसला आणि त्या दिवसापासून आहे ना, एवढं माझं अंग पूर्ण जाम झालं. मला काही सुधरतच नव्हतं. मी बसल्या जागी पडायचो. दुपारनंतर दिवसभर चांगलं होतं आणि जसे 4 4:30 होऊन गेले, मला चक्कर यायला सुरुवात झाली. आणि असं 3 रूमचं ऑफिस आहे आमचं, म्हणजे 1 BHK टाईप आहे. तर पहिलं माझं केबिनचा एरिया आहे, मग सर आहेत आणि मग टॉयलेटचा एरिया. तर टॉयलेटवरनं जाऊन आलो, धरत गेलो. सर म्हणलं, "मला लय त्रास होतोय." ते म्हणले, "काय व्हायला लागलं तुला?" म्हणलं, "चक्कर यायला लागली, मला बसू वाटत नाही आहे." म्हणलं. तर म्हणले, "तू अशा अवस्थेत कसं जाणार घरी?" तर मग मी म्हणलं, "मम्मीला फोन करा." म्हणलं, "तुम्ही मला बोलूच वाटत नव्हतं." मी सरांनी त्यांच्या ह्याच्यावरून फोन लावला मम्मीला, की "ऋषीला त्रास होतोय म्हणून, तुम्ही घ्यायला या त्याला." आई घरी होती. मम्मी 4 4:30 नंतर काहीतरी घ्यायला आली मला. 5:30 वाजले होते. मग मी घ्यायला आली. 7चा माझा ऑफिसचा टायमिंग असायचा लॉगआउटचा. मग आम्ही तिथनं रिक्षा गेली आणि PCMCमध्ये एक हॉस्पिटल आहे प्राधिकरणमध्ये, आधी तिथं गेलो.
आणि त्यांनी डॉक्टरांनी बघितलं असं मला एवढंच बघितलं आणि म्हणले नाव काय वगैरे घेतलं आणि काय होतंय. तर मी म्हणलं माझं पोट लय दुखायला लागले म्हणलं. तर अजून काय त्रास होते आणि राहून राहून फक्त छातीत चमक मारायची 2 सेकंदासाठी पण एवढं जोरात नाही असं वाटत जातोय मी आता. तर मग मी सांगितलं त्यांना पण त्यांना बहुतेक असं वाटलं की सिरियस नाही का, कारण अवस्थाच तशी माझी बेकार होती. मम्मी सोबत कोणच नव्हतं. मम्मी होती फक्त ती रडत होती. आणि मग ते म्हणले जागा नाही आहे, थोड्या वेळ बसा सरांना विचारतो. मग ते 10-15 मिनटं बसवलं पण म्हणले नाही आहे. आणि मग तिथनं परत आम्ही कॅब केली आणि बालाजीनगरला गेलो पवार हॉस्पिटलला. वडिलांना फोन केला. वडील म्हणले पवार हॉस्पिटलला जा, ते पोटाचे स्पेशलिस्ट आहेत. तिकडे गेलो आम्ही पवार हॉस्पिटलला. तिकडं आतमध्ये एंट्री घेतल्याच्यानंतर मम्मी एवढंच म्हणत होती फक्त त्याला ॲडमिट करा, त्याचं पोट लय दुखतंय. मी असं रडत होतो ना, बेकार लय दुखायचं हे डाव्या साईडला ओटी पोट. आणि मग डॉक्टर म्हणजे काय झालं चेक करावं लागेल वगैरे वगैरे. मग त्यांनी असं शर्ट इथपर्यंत वर केलं आणि बघितलं आणि जसं त्यांनी बघितलं मी पण कधी नोटीस नाही केलं पोटापाशी, तर पूर्ण असे बारीक बारीक आहे ना सगळे रॅशेस झाले होते, लाल लाल पूर्ण. म्हणजे जसं आपण ते स्किन वाढते हा. ते स्ट्रेस मग तसं टाईप असं नव्हतं, वेगळं असं एकदम लाल. आपण वन हातावर असं केलं तर लाल वन हा. तसे झाले होते पूर्ण. आणि त्याला असे डॉट डॉट झाले होते. म्हणले काय खाल्लंय का तू वेगळं? तर मी म्हणलं नाही खाल्लेलं. कुठं बाहेर गेलं होतं का? पाण्यामध्ये फरक नाही म्हणलं. घर ते काम, काम ते घर एवढंच आहे म्हणलं माझं रुटीन. बाकी कुठं फिरायला नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर म्हणले ठीक आहे आपण बघू, ॲडमिट करू आणि मग तपासण्या सुरू करू. त्या कसली काय ॲलर्जी वगैरे झाली कारण की ॲलर्जी झाल्यावर पण असं होतं ना नाही कसलीच नाही. सांगतो ना पुढं जे काही चेकिंग झाले ना, माझे 2 इंडोस्कोपी झाले, एक इथून आणि एक ह्याच्यातनं. पहिली ज्यावेळेस इंडोस्कोपीला मला नेलं, पहिलं सगळ्या सोनोग्राफी वगैरे झाले आणि एक्सरे झाले छातीत वगैरे दुखत होता म्हणून. त्या 20 दिवसामध्ये पहिली इंडोस्कोपीला ज्यावेळेस मला नेलं, आता मोस्ट ऑफ इथं 4 ते 5 लोकांपेक्षा जास्त लोक असतात तिथं पेशंट हालतं म्हणून. आणि त्यांनी पहिली इंडोस्कोपी इथून होती. तर त्या आधी जबडा सारखं असतं ते इथं लावलं मला आणि तो माझं पूर्ण उघडं होतं. 4 जणांनी इकडून धरलं होतं आणि 4 जणांनी इकडून धरलं होतं की हालू नये म्हणून. आणि तो एवढा एवढा पाईप होता असा पातळ आणि त्याला पुढं कॅमेरा, तो इथनं घातला त्यांनी आतमध्ये तोंडामध्ये. आणि जसं तो पाईप आतमध्ये फिरायचा ना, पोटामध्ये माग गोळा यायचा. आणि 2 ते 3 सेकंद एक चाललं आणि नंतर आहे ना मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, श्वासच आहे ना. मी वळवळ करायचो पण त्यांना काय वाटायचं की नाही का त्याला आतमध्ये हे होते त्यामुळे हा हलतोय. मग मी जास्त करायला लागलो. मग त्यांनी मला अजून पकडून धरलं पण मला त्यांना सांगू कसं की श्वास घेता येत नाही आहे मला. आमच्या सिंहगड रोडला एक महाराज आहेत म्हणजे कॉन्टॅक्टमधले असं. तर एकदा दोनदा गेलो होतो त्यांच्याकडं आईसोबत. तर त्यांनी सांगितलं होतं की कधी कुठल्या संकटावर आलं काय, एखादा असं जप दिला होता त्यांनी मंत्र. बोला हा मंत्र. तर मी तो बोलायला सुरुवात करणार, माझी जीभ अशीच झाली आतमध्ये. बापरे. आणि मला मंत्र काहीच आठवना, मी पूर्ण विसरलो. मंत्र लक्षातच येईना माझ्या. मला असं वाटायचं मी जातोय आता, मी रडतोय पण त्यांना वाटायचं हे आतमध्ये ह्याच्या हे होतंय त्यामुळे हा करतोय. पण त्यांना सांगू कसं की मला श्वासच घेता येत नाही सर. आणि सर ते इथं माझ्या असे तोंडापाशी उभे होते. मी त्यांना खुणवतोय डोळ्यांनी पण काहीच त्यांना कळत नव्हतं की याला नेमकं काय होतंय. मग मी कधी स्वामींची भक्ती नाही केलेली, कारण मी असं जेवढ्याकडनं ऐकलं अनुभव की आधी सगळं काही भेटतं आणि नंतर स्वामी हे राहून घेतात असं. त्यामुळे मग मी नाही केली कधी भक्ती. पण त्यावेळेस माहीत नाही का माझ्या तोंडातनं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ऑटोमॅटिक मी बोलायला लागलो. आमच्या घरात फक्त मध्ये ना बहीण करते गुरुवारचे उपवास वगैरे, बाकी मी नाही करत, मम्मी नाही करत. फक्त श्रद्धा आहे देवांमध्ये, ते पण आम्ही वडिलांपासून जरा लपून करायचो. कारण वडिलांना अजिबात नव्हतं आवडत घरामध्ये देव मूर्ती, एक फोटो पण नव्हता आमच्या घरात. पहिल्यापासून होते का? पहिलं नाही, 12 वर्षापूर्वी करत होते पण 12 वर्षानंतर त्यांनी सगळं सोडून दिलं. त्याच्या मागचं कारण काय? त्यांनी असे व्हिडिओज वगैरे बघितले होते की त्यांना वाटायची अंधश्रद्धा आहे, काही नसतं, कर्म जे असतात तेच सगळं असतं, देव नशीब ह्या गोष्टी नसतात, जे आपण करतो तेच होतं, जे विचार करतो तेच असतात. तर त्यांचा विश्वास सोडला होता. त्यामुळे मग घरामध्ये नाहीच काही उपवास नाही, काय नाही काय नाही. मम्मी मी आली बहीण आम्ही तिघं गपचूप कुठल्या तरी देवळात गेलो तर गेलो. तसं तुम्ही करायचं फक्त लपून लपून करायचं आम्ही फक्त. मग त्यावेळेस इंडोस्कोपीच्या वेळेस मी ते 3-4 वेळा बोललो, मला श्वास यायला सुरू झालं आणि पुढच्या 5 मिनटं ती प्रोसेस चालली, त्यानंतर सोडलं मला. आणि जसं मी तिथनं बाहेर आलो, मम्मी बाहेर वेटिंग रूममध्ये थांबली होती. मी रडायला लागलो, मम्मी मला लई त्रास झाला, मला श्वास घेता येत नव्हता मम्मी. तर मम्मी म्हणली बघू आपण काहीतरी, थांब जरा नाही का. मग दुसरा दिवस झाला आणि हॉस्पिटलमध्ये असताना काय व्हायचं माहिती आहे का, मला झोप आहे ना कंटिन्यूस माझ्या डोळ्यावर असायची. म्हणजे जेवण केलं मी ताट सरकवलं की पडायचं, समोरच्या वाटेल नाटक करतं नाही का, म्हणजे ताट सरकवलं आत्ता बोलत होता आणि ताट सरकवलं की मी पडायचं. आणि असली झोप यायची ना, मला काय चाललं काहीच कळत नव्हतं. आणि जशी रात्र होईल ना, पहिल्या दिवशी काय झालं,
बाथरूममध्ये गेलो त्यावेळेस मला बाथरूममध्ये ना स्वतःला आरशामध्ये बघून भीती वाटायची. बरं, मग पुढं काय झालं? आणि मग ते मला भीती वाटायची स्वतःला बघून आणि माझा चेहरा पूर्ण असा सुजला होता इकडनं, डोळे वगैरे लाल झालेले एकदम असं 45-50 वर्षाचा माणूस असेल तसा चेहरा झाला होता पूर्ण माझा जाड निब्बर. आणि मग मम्मीला सांगितलं पण मम्मी बघ ना असं काय व्हायला लागले, मला भीती वाटते आरशात बघून वगैरे वगैरे नाही का. तर मम्मीनी माझी जी आजी आहे म्हणजे मम्मीची मावशी आहे माझी आजी, तर तिला वारं येतं कोल्हापूरच्या अंबाबाईचं. तर तिला सांगितलं की त्याला असा असा त्रास होतो आहे आणि त्या पिरियडमध्ये ना म्हणजे 1 आठवडा होऊन गेला होता हॉस्पिटलमध्ये चेकिंग सगळं चालू होतं. रिपोर्ट जेवढे पण आले सगळे नॉर्मल आले आणि डॉक्टर राऊंडला आले की विचारायचे बरं वाटते का, नाही सर मी अजून तुमच्यासोबत बोललं तरी माझं पोट नुसतं ठसठस करतं आपलं, फक्त एकच जागा इथं दुखायचं डाव्या साईडला. म्हणले ठीक आहे चालेल आपण दुसरी इंडोस्कॉपी करू. मग मम्मीला ज्यावेळेस मी सांगितलं तर मम्मीने आजीला फोन केला की असं असं होतं त्याला आणि मम्मी बोलणार कोणाला कारण वडील मानत नव्हते ह्या सगळ्या गोष्टी. तर आजीला सांगितलं, मग आजीने तिच्या बहिणीला निरोप दिला म्हणजे मम्मीच्या मावशीला. तर ती म्हणली ठीक आहे मी बघते घरी जाऊन. ती बाहेर होती, मग ती संध्याकाळी घरी गेली, आंघोळ वगैरे करून ते करायला बसली. एवढाच त्रास झाला ना तिला, पण तिच्या पोटात नुसती आग पडली आणि तिला थंडी ताप भरून आली पूर्ण. तिने ते सोडून दिलं मधीच आणि देवाचा दुसरा जप करत बसली. मम्मीला फोन केला की ना त्याला जब्बर लागलेलं आहे आणि 1-2 नाही आहे, तो घोळक्यात सापडलेला आहे. गोळक्यात म्हणजे कुठले? घोळकं म्हणजे एक पेक्षा अनेक लोक आहेत ज्यांनी त्याच्यावर हावी झालेले आहेत तसे. अतृप्त आत्मा. हां, 3 जण लोक होती त्यावेळेस त्यांनी असं नव्हतं सांगितलं पण नंतर सांगतो मला दिसत होती ती. तर घोळक्यात सापडलं आहे असं सांगितलं. तर काय करावं लागेल, तर ते म्हणली तिथं पॉसिबल नाही आहे काय करणं, त्याला देवाऱ्यावर आणावं लागेल. तर आता नेणार कसं दवाखान्यात, कसं डिस्चार्ज घेणार कसं, कारण मी म्हणते पोट दुखतंय आणि जेवण माझं पूर्ण आहे ना फक्त याच्यावरच होतं वरण भात आणि ज्यूस. वरण भात पण मिक्सरमध्ये ग्राइंड केलं. डॉक्टरने यासाठी सांगितलं होतं की ह्याला लिक्विड फॉर्ममध्ये आपण जेवण देऊ बघू की त्याच्यामधनं काय म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं होतं की ते जेवण दिल्यानंतर लिक्विड फॉर्ममधलं जेवण दिल्यानंतर काय फरक पडतोय. ते जेवण सगळं माझं त्याच्यावरच चालू होतं. तर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं तर मम्मी म्हणली तसं कसं आणू त्याला, मी घरी आणू शकत नाही. तर म्हणले नाही त्याला देवाऱ्यावर घेऊन यावं लागेल. तो सगळा सीन झाला. मग कर्वेनगरला अजून एक आहे. मम्मीने बरेच 4 ते 5 लोकांना फोन केला, विचारलं कुठं जेवढ्या पण लोकांना मम्मीने फोन केला ना, कर्वेनगरला एक मोठे आहेत देवऋषी, त्यांना फोन केलं विचारलं. तर ते म्हणले, ते पण सेम म्हणले की आता त्यांना काहीच सांगितलं नाही मम्मीने की कुठं बघितलं, शक्यतो आपण सांगत नाही मी एक ठिकाणी बघितलंय बरोबर. तर तुमच्याकडे पण आले. मम्मी म्हणली की असं असं झालेलं आहे. तर तो म्हणतो फक्त पोटच दुखतंय मम्मी, काय खाल्लं पाणी पिलं तरी पोट दुखतंय, बिस्किट खाल्लं तरी पोट दुखतंय. तर ते म्हणले की उतारा सांगते त्यांनी काय केलं, पण आता हॉस्पिटलमध्ये करायचं कसं हा उतारा. तर त्याजवळ काय ठेवायला वगैरे म्हणजे काळं राळं जे काय असतं ते मम्मीने आणलं तिकडनं आणि माझ्या उशाला ठेवलं ते. आणि पहिला उतारा ज्यावेळेस केला ना हॉस्पिटलमध्ये ते पण मम्मी जरा घाबरत होती कसं करायचं, इथं लोक आहेत भरपूर नाही का. आणि वॉर्डमध्ये कसं होतं इकडनं 4 नंबर आणि इकडनं 3 नंबर खाट आणि होती माझी आणि 2 साईडला दोन्ही पिलर होते. मधोमध माझी खाट होती वॉर्डमध्ये. तर मावशींना विचारलं की मावशी बघा ना इतके दिवस झालं म्हणजे आठवडा तर होऊन गेला होता कम्प्लिटली, कसं काय करता येईल. तर तेच समोरनं म्हणले की तुम्ही एकदा बघा बाहेरचं पण वगैरे नाही का. तर मग मम्मी तेव्हा म्हणली की मी बघितलं आहे त्यांनी सांगितलं पण इथं कसं करू. तर ते म्हणले रात्री करा तुम्ही 10-10:30 वाजता ज्यावेळेस वॉर्डमधल्या लाईटी बंद होतात ना त्यावेळेस करा, मी इथं येते. मग मम्मी म्हणली ठीक आहे. मग दुपारीच मम्मीने ते सगळं सामान वगैरे आणलं, मला ते पिलरपाशी बसवलं दिसू नये असं म्हणून. लाईटी बंद झाल्याच्या नंतर मग जे काही सगळं नारळ लय वेगवेगळ्या गोष्टी मी कधी बघितल्या पण नव्हत्या, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. मग मम्मीने ते उतरलं माझ्यावरनं आणि ते घेऊन गेले ते सारसबाग कसलं कॅनेल आहे ना तिथं टाकायला नेलं होतं मम्मीने ते. आणि जशी मम्मी गेली मम्मी तिथं पोचली पाण्यात टाकणार, मला एवढी थंडी इकडं भरून आली, मला काहीच सुधराना. मी नुसतं ओरडते डॉक्टर मला पोट दुखायला लागले, मला लय थंडी भरून आली, अंग पूर्ण फनफनलं होतं माझं तापाने. पण तुम्हाला कसं कळलं की तो टाइम आणि हा टाइम हा एकच आहे म्हणून? मम्मीला मी फोन केला तर मम्मीचा फोन आला की ऋषी मी उतर दे थांब रिक्षातनं म्हणून. मी पोचले कॅनेलपाशी. तर म्हणलं मम्मी लवकर जिथं असेल तिथं नाही आहे. मम्मी म्हणले अरे पोचले मी आत्ता इथं थांब जरा म्हणून. म्हणलं मम्मी मला लय त्रास व्हायला लागला. तर मम्मीला असं जाणवलं की नाही का की हे कळल्यामुळं व्हायला लागले त्याला त्रास तिकडं. त्या दिवसापासून 3 माणसं मला कंटिन्यूस माझ्या उजव्या साईडला थांबलेले दिसायचे. एक माणूस होता, एक बाई होती, बिहारी बाई होती ती बिहारी कशी होती म्हणजे ओळखलं मी पूर्ण इथपर्यंत सिंदूरचे बिहारी लोक लावतात ना हो. तसं तिचं रूप होतं. आणि एक छोटा मुलगा होता लाल टी शर्ट घातलेला, निरी त्यांनी हाफ पॅन्ट घातलेली. तो माणूस एवढा डेंजर दिसायचा ना, मी म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत, एवढा बेकार दिसायचा. तरी चेहरा वगैरे कसा होता?
त्यांनी ना चेहरा एकदम बेकार होता, ब्लॅक काळा होता तो, आणि त्यांनी चेक्स कलरचा बारीक चेकचा शर्ट असतो ना राखाडी एकदम, तो घातला होता. चप्पल होती त्या पायामध्ये, आणि ना राखाडी कलरचीच अशी थोडी डार्क पॅन्ट घातली होती, आणि खादी पॅन्ट असते नाही का तशी होती. आणि ती जी बाई होती तिने भगव्या कलरची साडी घातलेली होती, आणि तो लहान मुलगा होता. आणि ज्यावेळेस झोपण ना मी रात्री वॉर्डमधल्या लाईटी वगैरे जे काय असतील ते बंद झाले ना, ते माझी खाट ॲटोमॅटिक वर जायची, आणि मला जाणवते प्रॉपर की माझी खाट वर कोणतरी घेते. मी झोपलेला असेल ना तर मी मम्मीला म्हणायचं, मम्मी डोळे बंद असेल की तू माझी खाट वर करते का मम्मी, ते असतं बघा फिरवायचं ते. तर मम्मी म्हणली नाही ते ऋषी. तर मी माझी खाट वर जाते मम्मी. मी हे 2-3दा बोललो. नंतर मम्मीला मी असं म्हणलं की मला कोणतरी, मी डोळे बंद केले ना मला हवेत उचलते. तर मम्मी घाबरली थोडी. मग ते उतार करून आल्याच्या नंतर ज्यावेळेस मम्मी तिकडनं आली, परत एक सिंहगड रोडला अजून एक आजी आहेत, त्या कोकणी आहेत त्या. मग त्यांना फोन केला, तिसरा फोन त्यांना केला होता. त्यांना सांगितलं असं असं होतं आहे की त्याला त्रास लिहायला लागला आहे, इंडोस्कोपी झाल्या 2-3, सोनोग्राफी झाल्या, अजून CT स्कॅन, सगळ्या टेस्ट झाल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर 11:30 वाजता राहून आले की विचारायचे तुझं राहिलं का पोट, सर नाही दुखतंय, पोट का तुझं दुखतंय, रिपोर्ट तर सगळे नॉर्मल येत आहेत म्हणून. मग मम्मी तिसऱ्यांदा ज्यावेळेस त्या आजीला फोन लावला ना तर त्यांनी पण सेम सांगितलं जे आधी दोघांनी सांगितलं होतं ना, म्हणजे माझी मम्मीची मावशी, दुसरे कर्वेनगरचे, आणि तिसऱ्या ज्या आजी होत्या कोकणी होत्या त्या. तर त्यांनी सांगितलं की तो घोळक्यात सापडला, आणि त्यांनी पण सेम सांगितलं की त्याला देवावरच आणावं लागेल, त्याचा काय फोटो वगैरे असेल तर पाठव मला. तर मम्मी म्हणली ठीक आहे पाठवते म्हणून. मग त्यांनी काय उतारा वगैरे परत तिथं सांगितला, पण मम्मी म्हणली त्याला उतारा केला की जास्त त्रास व्हायला लागला. ही गोष्ट आजीला सांगितली, माझ्या आजीला. तर आजी म्हणली नाही, एक काम करू, बघू आपण तुझ्या म्हणजे माझ्या पप्पांना बोलून काहीतरी बघू बाहेरचं. तर मम्मी म्हणली माहिती आहे तुला, वडील नाही मानत, चिडतात ते ह्या सगळ्या गोष्टींवर. तर काय करायचं. आणि 20 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो ना, तर मम्मीनी म्हणजे घरी बहीण भाऊ आणि वडील होते, तर हे जेवणाचे जरा वांदे होत होते, त्यामुळे मम्मीने त्यांना मेस लावली होती. या सगळ्या धावपळी. धावपळीमुळे 20 दिवस त्यांना मेसचं जेवण चालू होतं, आणि मम्मी 20 दिवस कंटिन्यूस माझ्यापाशी होती हॉस्पिटलमध्ये. आणि ज्यावेळेस 20 दिवस होऊन गेले, कंप्लीट 20 दिवस झाले, आणि मी म्हणलं मम्मी मला आहे ना असं नॉनव्हेज खायचं काहीतरी. तर मम्मी म्हणली की इथं बरोबर नाही वाटत ऋषी, जागा बरोबर नसते नाही का, तर घरी गेल्यावर करू आपण. मी म्हणलं नाही मला खायचं आहे नॉनव्हेज. तर मी हट्ट करायला लागलो, त्यामुळे मम्मी ठीक आहे म्हणले आणते मी. आणि मग मी गेली नाही तिकडं नॉनव्हेज, तिथं बालाजीनगर एक तुळजापूर देवीचं मंदिर आहे, तर मग मी तिकडे गेली, आणि मम्मीनी जे काय असेल बोलली देवाला की जे काही असेल ना ह्याच्या मागं लागलेलं ते मला स्वप्नामध्ये दाखव. त्याच दिवशी मम्मी नॉनव्हेज घेऊन नाही आली, तिने व्हेज जेवण आणलं माझ्यासाठी. म्हणली आज मंगळवार होता त्यामुळं नाही भेटलं तिथं मला काय, बुधवारी उद्या असेल उद्या आणू, किंवा मग आपण रविवारी घरी गेल्यावर चांगलं बनवते मी तुला, इथं नको जागा नाही चांगलं. नाही नाही म्हणत ते खाल्लं मी, आणि त्या प्रोसेसमध्ये ना मग मी तो अंगार आणला होता ना, त्याला ते जेवणात टाकून द्यायचे. जेवण झालं की झोपायची, जेवण झालं की झोपायची. आणि नंतर असं झालं ना, मी गोष्टी विसरायला लागलो होतो. म्हणजे दुपारी जेवलो, झोपलो, आणि उठलो की मम्मी तू मला जेवायला काय नाही उठवलं, मम्मी आपण जेवलो का गं. तर मग ती जेवलो आपण, काय जेवलो मी, तू वरण भात खाल्ला, ज्यूस पिला. मी म्हणायचो नाही मम्मी मला कसं आठवत नाही बरं, मी गोष्टी विसरायला लागलो. मम्मी जास्त घाबरली, आता हा गोष्टी पण विसरायला लागला. मग आजीला सांगितलं, आणि माझी एक दुसरी मावशी आहे म्हणजे मम्मीची बहीण, त्यांना बोलवलं हॉस्पिटलमध्ये की काय करायचं. लोक जर म्हणतात त्याला देवावरच आणावं लागेल, 3 ठिकाणी मी विचारलं. तर मग एक काम करू म्हणले, वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांना तू असं बोल, आईला सांगितलं की एक काम करू आपण याला घरी घेऊन जाऊ, घरी थोडा दिवस आराम करू द्या, आणि नाहीच झालं तर मग आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट करू. मग वडिलांना बोलवलं. एक दुसऱ्या दिवशी वडील आले, विचारलं काय त्रास होतोय तुला. मी सांगितलं पप्पा माझं, मी रडायचो डायरेक्ट, पप्पा पोटले दुखतंय, मला बोलूच वाटत नाही, पप्पा मला लय त्रास होत आहे. मला काय कळतच नव्हतं म्हणजे काय झालं, फक्त चित्र दिसायचं लोक आहेत माझ्यासमोर एवढं, पण मी माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतो. आणि ते एक्सप्लेन पण नव्हतं करता येऊ शकत ना घरच्यांना. करूच शकत नव्हतं. मला सांगणार कसं, आईपर्यंत सांगू शकतो पण ती बोलणार कुठं, कारण वडील त्या गोष्टी मानत नव्हत्या. बरोबर. मग असं त्यांचं झालं प्लॅनिंग की याला घरी घेऊन यायचं. मग जी मम्मीची मावशी होती ना, म्हणजे माझी आजी, जिनी सर्वात स्टार्टिंगला बघितलं होतं, तर तिने सांगितलं होतं कर्वेनगरला एक बंगाली विद्येचं एक आहे देवऋषी, कडक आहे ते, तर एक काम करू आपण त्याला तिकडंच घेऊन जाऊ. तर मग म्हणली चालेल ठीक आहे, कारण ती पण बघत होती देवाचं, पण ती म्हणली माझ्या बसचं नाही हे, मी हे नाही करू शकत, लय बेकार लागले, तो घोळक्यामधला आहे म्हणली. मग घरी मला आणलं, मग सोमवारचा दिवस होता, घरी आणलं.
आणि घरी आलं जर रात्री 9-9:30 वाजता घरी आलो, जेवण केलं, झोपलो. दुसऱ्या दिवशी जे मेस मी म्हणलं होतं वडिलांना आणि भावांनी तिघांसाठी लावलेली होती मेस, तर ते रिक्षावर पण काम करायचे, शाळेला रिक्षा वगैरे सोडायचे. मग ते सकाळी त्यांनी फोन केला की ताई आम्ही तुमच्या इथं आलेलो आहे, तर पैसे घ्यायला येऊ का घरी? तर मग मी म्हणले हां चालेल या. तर ते आले, 2 जण आले, ते आणि त्यांचे मिस्टर, त्या काकू होत्या आणि त्यांचे मिस्टर आले. तर ते असं 3rd फ्लोअरवरच थांबले जिन्यात. त्यांच्या मिसेसला पाठवलं पैसे घेऊन ये, मी थांबतो इथं म्हणून. आणि मी बेडरूममध्ये होतो झोपलेलो आणि त्या आल्या पैसे घ्यायला. मग मम्मी म्हणली या आतमध्ये, फर्स्ट टाईम आलेत नाही का. मग ते आले, बोलले लय दिवस झाला दवाखान्यामध्ये वगैरे, तुम्हाला नाही का एवढा त्रास, काय होतंय नेमकं त्याला? मम्मी म्हणली सगळं करून झालं, सगळ्या एंडोस्कोपी सगळ्या टेस्ट झालं, पण पोरगा अजून पण म्हणते माझं पोटच दुखतंय. मग ते म्हणले कुठे येतो? मग मी म्हणले हाय बेडरूममध्येच आहे, झोपलेला आहे म्हणलो. म्हणले ठीक आहे. मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना आवाज दिला की इकडे या म्हणून आतमध्ये. मग तोपर्यंत काहीच कुणालाच माहीत नव्हतं आणि आमचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही, फक्त मेस पुरताच संबंध. आम्हाला नव्हतं माहिती ते काय असं म्हणजे बघतात वगैरे, काहीच माहीत नव्हतं. ते आले आतमध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की यांच्या मुलाला एवढा एवढा त्रास होत आहे, अजून म्हणजे महिना अर्धा जवळपास महिना झाला होता, तर याला त्याला फरकच नाही पडला. मग तुम्ही घरी का सोडवलं विचारत होते. तर वडिलांसमोर काय म्हणलं, तर म्हणले आम्ही की त्याला घरी म्हणलं जरा आराम करू द्या, कारण 20 दिवस कंप्लीट होऊन गेले होते आणि तो अजून पण म्हणते पोट दुखते, ते सगळ्या झालं होतं. मग आम्ही विचार असा केला की त्याला घरी आणायचं आणि नंतर मग बघू कुठल्या तरी हॉस्पिटलला शिफ्ट करू आपण त्याला, असं त्यांचं प्लॅनिंग होतं. तर ते म्हणले हे माय मिस्टर आहे, त्याला एकदा बोलवा, बघतील ते, डोळे घालून घालतील. मग मला बोलवलं. त्या माणसाला मी कधीच बघितलं नाही, कधीच भेटलो नाही, काहीच नाही. जसं मला बोलवलं त्यासमोर मी आलो ना, मला असं म्हणजे मी इथे करायला लागलो की हा माणूस का आला इथं? कोण आहे हा? मला असं मन करायचं की त्याला जाऊन पकडू मी. आणि आम्ही 5 जण होतो, बहीण, वडील, ते दोघं आणि मम्मी होती आणि मी, एका 6 जण होतो आम्ही. तर आम्ही बसलो हॉलमध्ये. तर म्हणलं सगळ्यांनी लांब सारखा, मला खाली बसू द्या आणि देवापुढं दिवा लावा म्हणले. आता देवापुढं दिवा लावायला घरात देवच नाही आहे, एक फोटो पण नाही देवाचा, कारण वडिलांना नव्हतं आवडत. तर त्यांनी सांगितलं की नाही आहे घरामध्ये देवाचा काही फोटो वगैरे असं काहीच नाही आहे. मग एक काम करा म्हणलं, दिवा लावला आणि किचनमध्ये ठेवा तो दिवा आणि एक अगरबत्ती पेटवून द्या. त्यांनी हातात अशी अगरबत्ती धरली, तांबे भरून पाणी घेतलं आणि आता हात ठेवला त्या तांब्यावर असं, त्यांचा तो मंत्र जो होता त्यांनी ते बोलायला सुरुवात केली. जसं ते मंत्र बोलायला लागले तिथं काहीच नाही, त्यांच्या अंगात नाही आलं, काहीच नाही, काहीच नाही, फक्त ते मंत्र बोलत होते. त्यांना महादेवांचं वार आहे. तर ते मंत्र जसं बोलायला लागले ना, तसं मला इकडे झटके यायला लागले. पूर्ण बसल्या जागी असं उडायचो मी, बसल्या जागी उडायचो. माझ्या वडिलांनी डोळ्यांनी बघितलं. तर वडील जरा शॉक झाले की हे काय आहे म्हणून नाही का. तर ते म्हणले ह्याला दिवसभर हे पाणी द्या म्हणले, दिवसभर ह्याला पाणी पिऊ द्या, त्याचं पोट मोकळं होईल. आणि ते जसं म्हणलं ना तसंच झालं. मी 2 बोट पिलो, त्याच्यापासून उठलो, डायरेक्ट बाथरूममध्ये पळालो. पोट म्हणजे रिकामं व्हायला सुरुवात झालं. वॉशरूमला. हां, बाथरूमला गेलो आणि दिवसभर ते पाणी पित होतं. मग त्याच दिवशी दुपारी वडिलांनी असा विचार केला की सूप वगैरे काहीतरी ह्याला देऊ म्हणून, जरा बरं वाटेल. बकऱ्याचं मटण आणलं वडिलांनी आणि पप्पा म्हणले मी बनवतो, आपण रात्री मस्त जेवण करू सोबत. आणि मग जेवणला वडिलांनी बनवलं, रात्री जेवायला बसलो. पप्पांनी मला बोलवलं, हॉलमध्ये बसलो आम्ही 2 जण जेवण करत. जसं जेवण करायला लागलं, अंग पूर्ण जड झालं, मी असं वाकून गेलो पूर्ण बसल्या जागी. पप्पा म्हणलं काय झालं? म्हणलं काय नाही, म्हणलं लय झोप यायला लागली मला. बास झालं म्हणलं. मी जेवलं आणि ताट सरकवलं, बेडरूममध्ये गेलो आणि झोपलो. आणि जसं झोपलो मी, माझा परत भरून आला. एवढी थंडी भरून आली ना, नंतर माझा श्वास पूर्ण बंद झाला. मी उठून बसलो आणि बेडरूममध्ये कोणच नाही, सगळे बाहेर. हे 3 जण जेवायचे बाकी होते, वडील, भाऊ आणि बहीण. मग मम्मी 5 ते 7 मिनटं माझं आतमध्ये चालू होतं. मी पूर्ण असं वाकून गेलो होतो, तोंड माझं उघडं होतं, मला श्वासच घेता येत नव्हता. आवाज देऊ कसा, माझ्या तोंडातून आवाज फुटतच नव्हता बाहेर. आणि 5 ते 7 मिनटानंतर मम्मी आली बेडरूममध्ये आणि मम्मीने मला बघितलं, असं खाली बसलोय मी फरशवर. ऋषी काय झालं म्हणून मम्मी जोरात ओरडली. मग मम्मीच्या मागं सगळे पळत पळत आले आणि मग पप्पा आल्याच्या नंतर काय झालं ऋषी, काय झालं? मी म्हणलं पप्पा मला वाचवा, पप्पा मला वाचवा, काय होतंय तुला? पप्पा माझ्या इथं कोणतरी बसले, लय दुखते म्हणलं. पप्पा लय दुखते, मी सांगू शकत नाही म्हणलं. पप्पा मला वाचवा, माझा श्वास पूर्ण बंद झाला. सॉरी. हां, ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी आठवतात ना परत. पाणी वगैरे घ्यायचं. आणि पप्पाला म्हणलं पप्पा मला लई त्रास होतोय म्हणलं. काय होतंय? तर पप्पा पोटले दुखते, कोणतरी इथं बसले म्हणलं माझं. मला बघून पप्पा रडायला लागले डायरेक्ट. काय नाही होणार बाळा, काय नाही होणार तुला. मम्मीला आणि जसं म्हणलं मम्मीला पॅनिक अटॅक येत राहतं, तर पप्पा म्हणले मम्मीला त्रास होईल ऋषी, तसं काय हे करू नको तू. मी म्हणलं पप्पा मला श्वासच घेतात नाही. पूर्ण मी असं पडलो खाली जमिनीवर.
पप्पाने असं धरलं होतं मला हातामध्ये. श्वासच येत नव्हता. 5 ते 7 मिनटं मी तिथं झोरत होतो. तडपड हां. काहीच कळत नव्हतं काय. मला फक्त दिसतंय चित्र. मम्मी रडती, पप्पा रडतात. काहीच करू शकत नव्हतो मी. मग मम्मी म्हणली, "एक काम करू." मावशीला मी फोन केला होता थोड्या दिवसांपूर्वी. ते म्हणले, "कर्वेनगरला बंगाली बाबा आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाऊ आपण." वडील म्हणले, "एवढ्या लांब घेऊन जायचं, मधल्या रस्त्यात त्याला काही झालं परत तर काय करणार?" बरोबर. एक काम करू, वडील स्वतः म्हणले की सकाळी ते आले होते ना मेसवाले, त्यांच्याकडे घेऊन जाऊ आपण. ते घरापासून 15-20 मिनिटाचं अंतर आहे. त्यांच्याकडे घेऊन जाऊ म्हणले. तर म्हणले त्यांना फोन करा आधी. 10 वाजून गेले होते. मग त्यांना फोन केला की तुळशीला लय त्रास व्हायला लागला आहे. तर काय झालं अचानक कसं काय त्रास व्हायला? म्हणले काय नाही माझ्यासोबत जेवला तो. जेवणात काय दिलं? मटण दिलं. मग तिकडनं ते चिडले की तू मटण कसं काय दिलं तुम्ही? अशी बाधा असेल त्यावेळेस नॉनव्हेज नाही द्यायचं, ते जास्त हावी होतं. तर म्हणले आपल्याला काय आयडिया नाही या सगळ्या गोष्टीची, कधी झालंच नाही कुणासोबत असं काय. मग म्हणले एक काम करा, मी इथं मंत्र मारतो, दिवा लावा आणि दिवापाशी तो तांब्या भरून ठेवा आणि पूर्ण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडा, दार उघडं ठेवा. त्यांनी सांगितलं की सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा, दिवा लावा आणि तो तांब्या तिथं ठेवा, मी इकडनं मंत्र मारतो. त्याला इथं येऊस तोपर्यंत तरी ॲटलिस्ट त्या कॅपेबल बनवा की तो येईन इथपर्यंत गाडीवर बसून तुमच्यासोबत. मग तसं केलं त्यांनी. मग ते पाणी पिलं, 5-10 मिनटं बसलो, मला बरं वाटायला लागलं, श्वास वगैरे आला. तर पप्पा म्हणले चल त्या माणसाकडे जाऊ आपण आता. मी म्हणलं कशाला? नाही नको म्हणलं जायला, मला बरं वाटतं. मग मम्मी म्हणली नाही नाही चल म्हणली. मी ती जायला तयारच नव्हतो त्या माणसाकडं. मी म्हणलं नको म्हणलं, मला बरं वाटते, मला यायचंच नाही म्हणलं. मग पप्पा रडायला लागले, चल असं नको करू, रात्री परत काय झालं काय करणार आपण? इथं आपल्याला फक्त तेच माहिती आहे, दुसरीकडे आपल्याला माहीत नाही आहे कोण. त्यांना फोन केला आहे, चल चल बळबळ त्यांनी मला नेलं. आणि जसं तिथं गेलो ना, त्यांची जेवण वगैरे चाललेली होती. त्यांनी असं बाहेरकडे फक्त बघितलं उंबऱ्यातनं आणि मला म्हणले त्याला तिथं थांबा तुम्ही आतमध्ये या म्हणले. मग त्यांनी त्यांचं पूर्ण परत घरामध्ये अगरबत्ती लावली, धूप लावलं, त्यांच्या उंबऱ्याला हळद कुंकू लावलं आणि मला इथं धरलं ना आतमध्ये आणलं, म्हणले बस इथं. आणि त्यांची सगळी आवरावरी झाली. त्यांनी मला असं त्यांच्यासमोर बसवलं जसे तुम्ही बसले ते आणि मी इथं असं बसलं. आणि त्यांनी ती माळ परत घेतली आणि माळ जपायला सुरुवात केली. मी जोरात जोरात ओरडायला लागलो, मम्मी मम्मी कोणतरी बसलं इथं, मम्मी कोणतरी बसले. मम्मीने मला धरलं. अहो त्रास व्हायला लागला पोरांना. ते म्हणले साईडला तुमचं कोण नाही तो आता. मी जोरात ओरडायला लागलो. एवढं दुखायचं ना, मी काय एक्सप्लेनच नाही करू शकत. दोन्ही साईडला इथं खांद्यावर आहे ना, असं वाटतं कोणतरी बसलंय. मी पूर्ण असं वाकून तिथं गेलो बसलेलो. मी ओरडायचो, मम्मी लय त्रास होते, मम्मी लय त्रास आहे, मला वाचव मम्मी, मम्मी मी मरेन मम्मी. मग ते म्हणले तोंड बंद करत आहे आणि माळ जपायला सुरुवात जशी केली ना, ते अजून जास्त व्हायला लागला मला त्रास. कोण आहे तू? पहिला असा प्रश्न विचारला. किती लोक आहेत तुम्ही? तर ही गोष्ट मला सगळी नंतर घरच्यांनी सांगितली. एकदम डिटेलमध्ये अशी नाही सांगितली, जेवढी मला सांगितली तेवढी सांगतो मी तुम्हाला. तर मम्मी म्हणली नाही ते महाराज म्हणले की कोण आहे तू? तर मी माझं एकदम पूर्ण सगळं बदललं. जेव्हा मला त्रास होता ना तो थांबला आणि एकदम बाईच्या आवाजात बोलायला लागलो मी की जाते जाते असं म्हणून जोरात वरडलो मी आणि असे हात आपटले खाली. तर काय पाहिजे तुला? का आली तू? का आली तू? काय नाही, कशासाठी आली? फ्लॉवरची भाजी आणि चपाती. जर मी म्हणलं ना स्टार्टिंगला की मी त्या सेंट्रल एरियापासून चालत जातो त्या भैया लोकांसोबत. तर ते डब्यामध्ये माझी फ्लॉवरची भाजी आणि चपाती होती त्यामध्ये. मग त्याच्या मागं ते आले होते 3 जण. तर फ्लॉवरची भाजी, आत्ता काय पाहिजे तुला ते सांग, सोडणार का पोराला? सोडणार का पोराला? हा जाणार, पाहिजे काय ते सांग. आधी मी काहीच बोलत नव्हतो आणि नंतर असं म्हणलं की काजळाची डब्बी आणि हिरवा दोन्ही हातात चुडा पाहिजे मला, असं बोललो मी. मराठीमध्ये. हां, मराठीमध्ये. पण ती बाई हे होती ना, यूपी बिहारची होती ना. हा लूक तसा दिसत होता. पण मी बोलताना जे बोललो ना ते असं बोललो की हे मला घरच्यांनी सांगितलं, वडिलांनी आणि आईने की असं असं बोलत होतो. तर मी म्हणलं की मला एवढं एवढं पाहिजे, जाणार का? हा जाणार. आणि ती बाई गेली. जो माणूस होता ना तो यायला तयार नव्हता, कारण मला तो स्पष्ट दिसत होता. आमच्या हॉलचा जो दरवाजा आहे ना त्यासमोर एक अशी भिंत आहे समोरच्या फ्लॅटची. तर तिथं थांबून तो फक्त घराकडे बघायचा आणि सुरुवातीला आहे ना तो म्हणले तो माणूस कुठे आहे? त्याला बोलव. कुठे आहे तू? ये परत म्हणजे त्याला तिथं बोलवत होते. आणि कुठे आहे तू? तर बेडरूममध्ये. मला असं डोळ्यासमोर दिसत होतं चित्र की मी जिथं झोपलो होतो ना तो माणूस तिथं झोपलेला होता भिंतीकडे तोंड करून. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो ना तर मी जिथं झोपायचो ना ती जागा पूर्ण काळी काळी झाली होती भिंतीला. पूर्ण खोपरा काळा झाला होता. ऑटोमॅटिक. हा ऑटोमॅटिक. आणि घरी आल्यानंतर बहिणीने सांगितलं की ऋषी तिथं झोपताना ती जागा बघ कशी झाली. मम्मीने बघितली होती.
तर त्यावेळेस त्यांना वाटलं होतं की काहीतरी आहे बेकारचे जबरचे. ही भिंत पांढरी होती का? हा पांढरे कलरची भिंत होती आणि पूर्ण काळ काळ झालं, असं कुणीतरी जणू काही केलंय त्याच्यावर. घरात लहान लेकरू नाही असं कोण काय करायला. करतात वगैरे. हा तसं पूर्ण झालेलं होतं. जेवढ्या जागेत झोपताना तेवढी ही साईडची भिंत आणि डोक्यात बसली भिंत पूर्ण तसं झालं पण असं पण होऊ शकतं ना की तुम्ही झोपेत पण ते केलं असेल वगैरे काय? ना. झोपेत कसं असेल, झोपेत जरी हा नख वगैरे काय लागला असेल तर मग काळा रंग कसा येणार त्याला? बरोबर. हो. पूर्ण काळ काळ काहीतरी केलं दिसतं. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठल्या जागेवर जातोय एनर्जी वेगळी तिथली आपल्याला जाणवते हो. आणि ते लुक वेगळा असतो. ते तसं झालं होतं तिथं. मग ज्यावेळेस त्यांनी मला तिथं बोलवलं आणि सांगितलं माणसाला जो कोण आहे, नाव काय? आधी त्या बाईचं नाव विचारलं, नाव काय तुझं? तर संध्या नाव आहे माझं. संध्या, वय किती आहे? 34 वय आहे. जाणार का तू? हा जाणार. ते पाणी जे होतं त्यांनी मारलं, उदीत होती ती मारली आणि तुझं नाव काय? म्हणजे त्या माणसाला विचारत हा माझा. ज्यावेळेस ते म्हणले ना की जाणार का तू? जाणार. हा जाणार. जाणार मी जसं म्हणलं ना, पूर्ण हा साईडचा खांदा माझा रिकामा झाला. एक साईडचा पूर्ण खांदा रिकामा झाला माझा, या साईडचा. मग त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? त्यांना दिसत होतं ही गोष्ट. फक्त आता तुम्ही समजा बघायला बसले, तुम्हाला आणि मलाच माहिती आहे की मला काय दिसतंय आणि तुम्हाला माहिती आहे ह्याला काय दिसतंय ते. हो. मग त्याला बोलव आणि मला कळायचं त्याला म्हणजे कुणाला. नाव काय आहे तुझं? तर त्या माणसाचं नाव होतं पृथ्वी आणि पृथ्वी नाव आहे. ये 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 मुळात तो माणूस यायला तयार नव्हता. मला स्पष्ट दिसायचं होतं आमच्या बेड जी भिंत आहे ना हॉलची तिथं समोर थांबलेला आहे आणि तो फक्त घराकडे बघतोय. तो यायला तयारच नव्हता. कसा बसा त्यांनी ते अजून मंत्र मारले, काय केलं काय केलं, तो माणूस उलटा चालत यायला लागला, मला दिसायला लागला पूर्ण. बापरे. हा. त्या माणसासमोरच त्या माणसासमोरच आपण जे मंत्र वगैरे म्हणतो त्यांच्या समोर. हा त्यांच्या समोर मला तो दिसायला लागला की तो यायला लागलाय, घरापासून इकडे यायला लागलाय. तो माणूस जागेमध्ये इतक्या वेळ थांबला, 2 ते 3 वेळेस थांबला. तो माणूस लवकर यायला तयार नव्हता, जो पृथ्वी म्हणून जो होता तो. आणि तो आला आणि उंबऱ्यामध्ये थांबला. कुठं थांबलाय? उंबऱ्यामध्ये थांबलाय. उंबऱ्यापासून तेवढं जोरात आतमध्ये आला आणि वडील असे माझ्या साईडला बसले होते माझ्या मागं. मी जोरात ओरडायला लागलो, पप्पा पप्पा उठा लवकर, पप्पा तू तुमच्या साईडला थांबलाय पप्पा. मी जोरात ओरडायला लागलो, रडायला लागलो. परत मम्मी तो माणूस परत आलाय. मी हॉस्पिटलमध्ये असताना मम्मीला एक दोनदा म्हणलं होतं की 3 लोक आहेत, ते माणूस लय डेंजर दिसतो म्हणलं. पण मी नाही बघितलेलं कधी असलं रूप कुणाचं. आणि पप्पांच्या शेजारी थांबला. मग तो माणूस अजून ओरडू नको ओरडू नको असं म्हणून ते जे काय होतं उदीत वगैरे ते मारायला लागला. आता पुढं थांबलाय. तर असे 2 बसले ना, असं शेजारी येऊन उभा राहिला. म्हणलं समोर उभा राहिलं, समोर उभा राहिला. जाणार का तू? जाणार का? मग का आला होता तू? काय पाहिजे तुला? म्हणलं काहीच नाही पाहिजे. कशासाठी आला? तर ती फ्लॉवरची भाजी आणि चपाती त्याच्या मागं आलो. लेकरू कुणाचं आहे ते? तर मी म्हणजे म्हणायचं असं की माझं नाही आहे, माझं नाही आहे, सोबत आलं आहे, सोबत आलं आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो ना रात्री तिथं, ते सगळं झालं. मी म्हणजे असं रिलीज झालो. पडलो मी खाली ज्यावेळेस त्यांनी ते सगळं असं केलं ना, क्रिया. त्यानंतर मी खाली पडलो. मम्मीने उचललं, पाणी वगैरे पाजलं आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की म्हणजे मम्मीला असं सांगितलं की ना तुम्ही आजची रात्र जर घालवली असेल, हा नसता उद्याचा सूर्याने बघितलाच नसता. एवढं डेंजर त्याच्यावर हावी झालं होतं आणि तो माणूस यायला तयार नव्हता. आणि वडिलांनी बघितलं ते सगळं आणि वडील 12 वर्ष कधीच देवाला कधीच नाही, घरात नाव घ्यायचं नाही, काहीच नाही. आत्ता हा दोरा आहे माझ्या गळ्यामध्ये, त्याच्या अगोदर नव्हता कधीच. वडिलांना नव्हतं आवडत या सगळ्या गोष्टी, अंधश्रद्धा म्हणणं होतं त्यांचं असं. तर ते म्हणले की एक दिवस आजची रात्र जर घालवली असती ना तुम्ही, इथं नाही दुसऱ्या कुठे गेले असते, तिकडे जायला जरी उशीर केला असता ना, आज हा नसता तुमच्या हातात, उद्याचं सूर्य नसतं बघितलं तर. आणि त्याच वर्षी म्हणजे आता 2025मध्ये वडील देवाला कधी न मानणारे आम्ही घरामध्ये गणपती बसवला. अरे वा. हां, घरामध्ये देव आले. आम्ही कुलस्वामीला आयुष्यामध्ये म्हणजे वडिलांचं आईचं लग्न काहीतरी 24 का काहीतरी वर्ष झालेले आहेत. 24 वर्षात ते कधीच नाही गेलेले कुलस्वामीला, कधीच नाही गेलेले. पण वडील माझ्यासाठी आले तिकडे. तर असा माझा अनुभव होता. बरं, तर होती तुमची स्टोरी. हो. पण ते जे सगळ्या त्या गोष्टी मागितल्या फ्लॉवरची भाजी, चपाती वगैरे, हां. त्याच्यानंतर पुढं झालं काय? आणि ज्यावेळेस तुमच्या आईने तुम्हाला पाणी वगैरे पाजलं, हां. मग त्याच्यानंतर पुढं झालं काय? पुढं काय एंड काय झालं या सगळ्या गोष्टींचं आणि ती माणसं कशी गेली? ते जसं मी सांगितलं ती बाई पहिल्यांदा आली, ती संध्या वगैरे जी कोणी ती आली, ती गेली. त्याच्यासोबत तो जो माणूस होता तो आधी आला. पृथ्वी शेवटला तो लहान मुलगा होता ते आलं. त्या माणसाने आणि ती जी छोटा मुलगा होता त्यांनी काहीच नाही मागितलं. फक्त विचारलं का आलेत तुम्ही? का त्रास देताय तुम्ही त्याला? तर काय नाही, फक्त फ्लॉवरची भाजी आणि चपाती. हे मी बोललेलं असं सांगतात मला घरचे की फ्लॉवरची भाजी आणि चपातीच्या मागं आम्ही आलेलो. बाकी काहीच नाही. त्यांनी काहीच नाही मागितलं, काहीच नाही. आणि ज्यावेळेस आईने मला पाणी पाजून उठवलं, त्यांनी हातात तिथं आम्हाला दोरे वगैरे बांधले. आत्ता हे पौर्णिमेला काढलं.
तर दोरे वगैरे बांधले आणि त्यांनी सांगितलं होतं 15 दिवस ह्याला जपायचं. उमऱ्याच्या बाहेर पण घ्यायला नाही पाहिजे, उमऱ्याच्या बाहेर पण नाही, फक्त घरामध्येच राहायला पाहिजे. 15 दिवस कुठंच नाही बाहेर. मग असं झालं सगळं सीन. बरं. मग त्याच्यानंतर बरं काय त्रास वगैरे झाला का? नाही, काय नाही त्रास झाला. 15 दिवस फक्त त्यांनी तेवढं जपायला सांगितलं होतं, तेवढं केलं आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं कुलदेवताला वगैरे जाऊन या तुम्ही, एवढं सगळं होऊ द्या. मग आत्तामध्ये 1-2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. कुलदेवताला वगैरे जाऊन आलो. गेल्या वर्षी गणपती बसवला घरात. बरं. आता ज्यावेळेस तुम्ही ते चिंचवडीतून निघाले, हां तिथून तुम्हाला ती लागण झाली, हां. ते हे निघसपर्यंत हं. हा टोटल कालावधी किती दिवसांचा होता किंवा किती महिन्यांचा होता? पूर्ण 1 महिन्याचा कालावधी होता. पूर्ण 1 महिना मी त्यामध्ये करतो आणि एक जर सांगायचं राहिलं, ज्यावेळेस मी टॉयलेटमध्ये जायचो ना, कडी ऑटोमॅटिक बाहेरनं लागायची कडी. अरे बापरे! हां, एकदा सगळ्यात जास्त झालं. बहीण, भाऊ आणि मम्मी नाश्ता करत होते हॉलमध्ये बसलेले. बेडरूममधनं मी उठून आलो. हॉस्पिटलचा जायच्या आधीचा सीन हा. आणि बाथरूममध्ये गेलो. तर मी ज्यावेळेस बाहेर येणार दार उघडत आहे, तर मला वाटलं भावाने किंवा बहिणीने असं मस्करीमध्ये लावलं. तर मी जोरात दार आपटलं, की कोण येडं काय करायला, कोणी दार लावलं. जोरात आपटलं तर मम्मी आली पळत, काय झालं दार उघडलं म्हणून. मी म्हणलं कडी कोणी लावली, तर मम्मी म्हणली कोणच नाही आहे, आम्ही तिघंजण हॉलमध्ये नाश्ता करतोय म्हणून. तर असे छोटे छोटे अनुभव माझ्यासोबत होत होते तेवढ्या पिरियडमध्ये. बरं. म्हणजे तुम्हाला घालणंच प्लॅन होता. पूर्ण प्लॅन होता. ते जे होते ना, ज्यांना महादेवाचं वार होतं शेवटचं आम्ही ज्यांच्याकडे बघितलं, ते हेच म्हणले होते की तुम्ही थोडा उशीर केला तर मी सूर्य बघितलंच नसता उद्याचा. आणि मला होत पण होतं तसं, कारण त्या दिवशी ज्या रात्री आम्ही त्यांच्याकडे जाणार ना, त्या दिवशी माझा पूर्ण श्वासच बंद झाला होता. मला काही कळतच नव्हतं. वडील रडतायत, सगळे रडतायत, काहीच कळत नव्हतं. आणि घरात कुणाला काही कळत नव्हतं काय करायचं. कधी अशी गोष्ट कोणावर आमच्या घरामध्ये कोणावरच नाही आलेली. आणि घरात देव वगैरे देवाला काहीच नव्हतं. त्यामुळे असं कुठं देवापाशी नेऊन बसवलं, काय केलं, काहीच कळत नव्हतं. आता घरच्यांचा सगळ्यांचा आहे देवावर वगैरे विश्वास. हा पूर्ण विश्वास आहे आता सगळ्यांचा. बरं. ती बाई आणि तो माणूस हे तर कळाले कोण होते, पण लहान पोरगं कळालं का ते कोण आले? काहीच नाही कळालं. ते फक्त तुम्हाला पृथ्वीला त्या बाईला विचारलं लहान पोरगं कुणाचं आहे. जी संध्या नाव जिने सांगितलं 34 वर्ष लहान पोरगं कुणाचं आहे, माझं नाही आहे. तर त्या माणसाला विचारलं की तू कसा काय गेला वगैरे असं ज्यावेळेस त्याला विचारायला सांगितलं होतं, तर दारूनी तो माणूस गेला होता आणि त्या बाईचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ती कुठून आली ज्यावेळेस त्या बाईला विचारलं ना, तर ठाण्यावरनं तिकडं काम करायला आली होती पुण्यामध्ये. अच्छा. आणि तिचा ॲक्सिडेंट झालेला त्या रोडला, सेंट्रल एरिया रोडला. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते ऋषी सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. जी लोकं आपला प्रश्न करतात की अंधश्रद्धा असते किंवा ह्या गोष्टी नसतात वगैरे, तर हे ज्वलंत उदाहरण आहे. तर यांनी खूप काही भोगलं आहे. अनुभव घ्यायच्या आधी आपण थोडंसं डिस्कशन करतो. त्यांच्या आई पण इकडं आहेत. तर अक्षरशः त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि अनुभव सांगताना पण यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की यांनी काय प्रकारचं किंवा काय लेवलच्या सगळ्या गोष्टी सोसल्या आहेत सगळ्या. आणि त्यांच्या वडिलांचा देवांवर देवतांवर विश्वास नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा आता किती विश्वास बसला आहे हे पण तुम्ही पाहू शकता किंवा ऐकू शकता. आणि हे आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच काल यांनी मेसेज केला आणि आज आपल्याबरोबर. तर तुम्हाला पण आपल्या चॅनल यायचं असेल तर लगेच तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला DM करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये जरूरच देतो किंवा गुगल फॉर्म पण तुम्ही भरू शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.